अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील जळीत कांडा प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेनं रुग्णालयात आंदोलन सुरू केलंय। रुग्णालयात आरोग्य आयुक्तांच्या भेटीसाठी हे कार्यकर्ते पोहोचल्याची माहिती मिळतेय। 3 बाळांचा यामध्ये होरपळून मृत्यू झालेला होता। व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्यानं नवजात शिशु अतिदक्षता विभागामध्ये आग लागलेली होती आणि 3 बाळांचा होरपळून मृत्यू झाला। फायर ऑडिट या ठिकाणी केलं गेलेलं नव्हतं, अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नव्हती अशी माहिती समोर आली आहे आणि त्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन सुरू केलंय। अमरावतीच्या या जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते पोहोचले। तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांची आणि आरोग्य आयुक्तांची भेट घेण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते पोहोचलेले आहेत। पोलीस देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण पाहतोय। दालनातच घोषणाबाजी ठाकरेंच्या शिवसेनेकडून केली जाते। आरोग्य आयुक्तांच्या भेटीला कार्यकर्ते पोहोचलेले आहेत। प्रणय निर्माण आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। प्रणय, ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत, काय घडतंय नेमकं तिथे आणि काय म्हणणं आहे त्यांचं? प्रज्ञा, आपल्याला माहितीच आहे की अमरावती स्त्री रुग्णालयामध्ये जी घटना घडली, अतिशय दुर्दैवी घटना, 3 निष्पाप बाळाचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे ह्या 1 तासापूर्वी स्त्री रुग्णालयाला भेट दिली, नंतर पत्रकारांशी संवाद साधला। त्यानंतर त्यांनी वारंवार ज्या आरोग्य विभागाचे सचिव आहे काटकर यांच्या अध्यक्षतेखाली जी मुख्यमंत्र्यांनी टीम घोषित केली आहे त्याचे अध्यक्ष या ठिकाणी आलेले, तर त्यांना या ठिकाणी यावं, या स्त्री रुग्णालयामध्ये आम्हाला तुमच्याशी चर्चा करायची अशी त्यांनी मागणी केली, परंतु ते या ठिकाणी आलेले अशी माहिती मिळाली। परंतु ते स्त्री रुग्णालयामध्ये आलेले, ते विविध रुग्णालयामध्ये भेटी देत आहे। त्यांनी सांगितलं की मला वेळ लागेल। नंतर सुषमा अंधारे इथून निघाल्या, परंतु जे ठाकरे गटचे कार्यकर्ते ते आता परत आले आणि जे वैद्यकीय अधीक्षक कार्यालय त्या ठिकाणी भाजपचं शिष्टमंडळ या ठिकाणी आलेले, खासदार बोंडे आणि वैद्यकीय अधीक्षक यांच्या कार्यालयामध्ये आता ठाकरे गट घोषणाबाजी देत आहे आणि वैद्यकीय अधीक्षक कार्यालयामध्ये ज्यांनी राडा घातलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू आहे की त्या खासदार साहेबांना या ठिकाणी बोलवा, आम्हाला त्यांना जाब विचारायचा आहे की या घटनेला जबाबदार कोण आहे आणि कारवाई केव्हा करणार आणि मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केव्हा करणार, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे। प्रज्ञा, प्रणय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। अपडेट जाणून घेतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।